महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एप्स्टीन फाईल्सची चर्चा गेले काही दिवस देशात आणि जगभरात सुरू आहे. तर अशा या एप्स्टीन फाईल्समधल्या नव्या कागदपत्रांच्या मध्ये जेफ्री एप्स्टीन आणि भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्यातील संभाषणाचे धक्कादायक तपशील समोर आले. यातल्या एका संभाषणात उंच स्वीडिश गोरी सोनेरी केसांची महिला देण्याची ऑफर दिल्याचा उल्लेख आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या या कागदपत्रांच्या नुसार 2017 ते 2019 या काळात एप्स्टीन आणि अनिल अंबानी यांच्यात सातत्याने संपर्क होता. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार या संभाषणामध्ये व्यवसाय, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि महिलांच्या संदर्भातली चर्चा झाली होती. मजेदार म्हणजे इंटरेस्टिंग भेटीसाठी महिलांची ऑफर यामध्ये देण्यात आलेली होती. 9 मार्च 2017 रोजीच्या एका संभाषणात अनिल अंबानी यांनी एप्स्टीनला विचारलं, काय सुचवू शकाल? यावर एप्स्टीननं उत्तर दिलं की भेट इंटरेस्टिंग बनवण्यासाठी उंच स्वीडिश गोरी सोनेरी केसांची महिला चांगली राहील. यावर अनिल अंबानी यांनी लगेच उत्तर दिलं, ताबडतोब अरेंज करा. यानंतर एप्स्टीननं पुन्हा विचारलं की जर तुम्हाला कुणाला गुपचूप भेटायचं असेल तर मला कधीही सांगा. 2017 मध्ये एप्स्टीननं अनिल अंबानी यांना महिलांच्या संदर्भात त्यांची आवड निवड विचारली होती. अंबानी यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूड मधल्या आपल्या संपर्कांचा उल्लेख केला. त्यावर एप्स्टीनने विचारलं, तुम्हाला एखादी अभिनेत्री किंवा मॉडेल आवडते का? आशा आहे की ती मेरिल स्ट्रीप नसेल, कारण तिथं मी मध्यस्थी करू शकणार नाही. यावर अंबानी म्हणाले, माय फ्रेंड, माझी अभिरुची चांगली आहे. आमचा पुढचा चित्रपट स्कारलेट जोहान्सन सोबत आहे. यावर एप्स्टीन म्हणाला, मला आनंद आहे की तुम्हाला तरुण गोऱ्या महिला आवडतात. या चॅटमधून हे स्पष्ट होतं की एप्स्टीन सतत आपल्या मोठ्या नेटवर्कमधील लोकांची नावं वापरत होता. याच काळात एप्स्टीननं अनिल अंबानी यांच्याबाबत शक्य तिथून माहिती गोळा करायला सुरुवात केली. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यानं वेलनेस गुरु दीपक चोप्रा यांना विचारलं की त्यांना अनिल अंबानी यांच्याबद्दल काय माहिती आहे. यावर दीपक चोप्रा यांनी त्यांना सांगितलं की तो खूप श्रीमंत आहे, सतत त्याला आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेण्याची सवय आहे, सेलिब्रिटींच्या संपर्कात राहणारा आहे, अनेक व्यवसाय करतो आणि दोघा भावांच्या मध्ये फारसं जमत नाही. तर ही दीपक चोप्रानं अनिल अंबानी संदर्भात एप्स्टीनला दिलेली माहिती. एप्स्टीननं उद्योगपती टॉम प्रिट्झकर यांनाही विचारलं होतं की मुकेश अंबानींच्या ते जवळचे आहेत की अनिल अंबानींच्या जवळचे. त्यानं व्हेंचर कॅपिटलिस्ट पीटर थिल यांनाही अनिल अंबानीला भेटण्याचा सल्ला दिलेला होता. याशिवाय एप्स्टीननं अंबानी कुटुंबावरची अनेक पुस्तकं मागून घेतली होती. म्हणजे एकूण अंबानी कुटुंबांच्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याचे त्याचे प्रयत्न होते. इथं लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे एप्स्टीन आणि अंबानी यांच्यातलं हे संभाषण 2017 ते 2019 या काळातलं आहे आणि त्याआधी सुमारे 10 वर्ष म्हणजे एप्स्टीनला 2008 मध्येच अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिक गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली होती. तरी सुद्धा तो जगभरातील प्रभावशाली आणि शक्तिशाली लोकांच्या संपर्कात होता. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव घेतलं जातं. तर या नोंदींच्या नुसार अनिल अंबानी आणि एप्स्टीन यांची पॅरिस आणि न्यूयॉर्कमध्ये भेटीची योजना होती. मे 2019 मध्ये अनिल अंबानी न्यूयॉर्कला गेले होते. तेव्हा एप्स्टीननं त्यांना मॅनहॅटनमधल्या आपल्या घरात बोलावलं होतं. इतर ईमेल्समधून असंही समोर आलंय की दोघांच्या मध्ये आंतरराष्ट्रीय दौरे, बिझनेस मीटिंग्स आणि जागतिक मंचांच्यावरची कार्यक्रमांच्या बाबत चर्चा झाली होती. यामध्ये पॅरिस, न्यूयॉर्क आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधल्या भेटींचा उल्लेख आहे. जानेवारी 2018 मध्ये दाओस इथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भातही त्यावेळी चर्चा झालेली होती. अनिल अंबानी यांच्या व्यतिरिक्त काही भारतीय तसेच भारतीय वंशांचे सेलिब्रिटी एप्स्टीनच्या संपर्कात होते. त्यामध्ये मीरा नायर, अनुराग कश्यप, नंदिता दास यांचाही
उल्लेख केला जातो. मात्र हे सगळे एका चित्रपट विषयक कार्यक्रमापुरतेच संपर्कात होते. त्या पलीकडे त्यांच्या संदर्भातला काही तपशील आढळलेला नाही. मात्र दीपक चोप्रा आणि बिल गेट्स यांच्याबाबत गंभीर आरोप समोर आले. काही पीडित महिलांनी त्यांची नावं सुद्धा घेतलेली आहेत. एफस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेखही अनिल अंबानींच्या संदर्भानंच आलेला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. तथापि फाईलमध्ये नाव असणं म्हणजे गुन्हा सिद्ध होतो असं नाही, पण एफस्टीन सोबतचे संबंध होते हे यावर मात्र शिक्कामोर्तब होतं. अनिल अंबानी आणि एफस्टीन यांच्यातल्या संभाषणात महिलांची पेशकश केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. सध्या या प्रकरणावर अनिल अंबानींच्या प्रतिनिधींनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. मात्र आता अनिल अंबानी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. मुकेश अंबानी हे देशातले मोठे उद्योगपती असले तरी अनिल अंबानी हे पंतप्रधान मोदींच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपला विविध क्षेत्रात फायदा झाल्याचे आरोप वेळोवेळी विरोधकांनी केलेले होते. यातला सगळ्यात मोठा सौदा होता राफेल विमान कराराचा. फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करताना अनिल अंबानींच्या कंपनीला ऑफसेट पार्टनर बनवण्यात आलं होतं. काँग्रेस सकट विरोधकांचा आरोप होता की अनुभव नसताना सुद्धा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला बाजूला सारून त्यांना डावलून अनिल अंबानींना फायदा दिलेला गेला होता. माजी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी सुद्धा म्हटलं होतं की अनिल अंबानींची निवड ही भारत सरकारनं केली होती, दसॉल्टनं नाही. सरकार आणि अंबानी यांनी हे आरोप त्यावेळी फेटाळून लावलेले होते. 2017 ते 2019 दरम्यान अनिल अंबानी यांनी अमेरिकेतल्या राजकीय वर्तुळात पोहोच मिळवण्यासाठी एफस्टीन सारख्या वादग्रस्त व्यक्तीशी संपर्क ठेवला. दस्तावेजानुसार अंबानी यांनी दिल्लीतल्या नेतृत्वाच्या वतीनं म्हणजेच मोदी सरकार, जेरेड कुशनर आणि स्टीव्ह बॅनन यांची भेट घडवून आणण्याची मागणी केली होती. यातून अंबानी स्वतःला मोदी सरकारसाठी एक अनौपचारिक दुवा म्हणजे बॅक चॅनल म्हणून सादर करू पाहत होते. पण त्यांना त्याचा अधिकार होता किंवा नाही, म्हणजे खरोखर सरकारनं त्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी दिली होती की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. 2019 मोदी पुन्हा निवडून आले त्या दिवशी अंबानी यांनी एफस्टीन यांची भेट झाली होती. त्यानंतर एफस्टीननं बॅननला मोदींच्या प्रतिनिधीशी बोलल्याचं सांगितलं होतं. अलीकडच्या काळात अनिल अंबानींच्या कंपन्या मोठ्या कर्जात अडकल्या आहेत. ईडी, सीबीआय यांच्यासारख्या तपास यंत्रणांच्या चौकशीला ते सामोरे जात आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनिल अंबानींची मोदीशी आधी जवळीक होती, मात्र अलीकडच्या काळात त्यांचे संबंध ताणले गेलेले आहेत. एकूणच अनिल अंबानी आणि मोदी सरकार यांचे संबंध राफेल वाद, एफस्टीन फाईल्स आणि आर्थिक संकटामुळे अत्यंत वादग्रस्त बनले आहेत. काही बातम्यांनुसार एफस्टीनच्या सल्ल्यानंच अनिल अंबानींनी स्वतःला दिवाळखोर घोषित केलं होतं. अनिल आणि मुकेश या दोन्ही भावांच्या मध्ये अनिल अंबानी हा रंगीला असल्याचं वेळोवेळी दिसून येत होतं. मुकेश अंबानी मात्र सुरुवातीपासून कधीही प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. मात्र त्यांनीच नंतर मोठं औद्योगिक साम्राज्य उभं केलं. अनिल अंबानी चमकोगिरी करीत करीत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळंच एफस्टीन सोबतचा त्यांचा व्यवहार कुणालाही आश्चर्यकारक वाटत नाही. मात्र ते ही मध्यस्थी मोदी सरकारच्या वतीनं करत होते की नाही हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद.